आई अगं फोन उचल की ग. आई आई कशी आहेस तू? लाले दुखतंय ग. ऐक ऐक तू घाबरू नको, मी येते तिकडं. घाबरू नकोस हा. लाले ऐक लवकर ये. त्रास होतोय. ऐक ऐक घाबरू नको, तुला काय नाही होणार. मी येते तिकडं. मी असताना काय नाही होणार. तू जागी राहा, जागी राहा. काय नाही होणार तुला. मला त्रास देत होतीस ना लाली. मला जेवढा त्रास दिलाय त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देईन. काहीही करायचं. या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. इगो हर्ट केलास ना, आता तुला त्याची शिक्षा तर मिळणारच. अरे बाप रे, टायरची तर हवा गेली. आता लालीची आईला दवाखान्यात कशा घेऊन जाणार देवा. नर्स चला पटपट गाठ सोडा आणि ब्लड ग्रुप चेक करून घ्या. त्यांना आपल्याला ब्लड चढवायचंय. डॉक्टर थांबा, आपल्याला यांना ऍडमिट करून घेता येणार नाही. का? काय बोलता डॉक्टर? का नाही ऍडमिट करता येणार? अहो ही हाफ मर्डर केस आहे, त्यामुळे जे काय व्हायचं ना ते पोलिसांसमोर झालं पाहिजे. हो, पोलीस येईपर्यंत कशी वाट बघणार? तर तिला काही झालं तर? अहो तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला काहीही करता येणार नाही. तुम्हाला कळतंय? हो, तिला आता उपचाराची गरज आहे. अहो काय डॉक्टर, आत्ता मगाशी मी तुमचं कौतुक केलं तर लगेचच पलटला तुम्ही. अहो पेशंटच्या जीवाचा तरी विचार करा. नाही म्हणून सांगितलं ना. हे माझ्या आईला जर काही झालं ना, अख्ख्या हॉस्पिटलला आग लावून ठेवीन. एकाला पण नाही सोडणार. हो धमकी कसली देताय तुम्ही? धमकी नाही, मी काय करू शकते ना, माहित नाही तुम्हाला. ह्याला सांगा माझं आहे. तुम्ही शांत बसा, बाहेर मी आहे आतमध्ये. डॉक्टर ऐका, डॉक्टर तुम्ही थांबा, मी बोलतो. ऐका ना डॉक्टर, मला माहिती आहे आमच्या पेशंटचं रक्त लय वाया गेले, पण काहीतरी करा की डॉक्टर. नाही, आमचं पेशंट आहे म्हणून आम्हाला काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण मी तुम्हाला काही दोष देत नाही, पण तुम्ही समजून घ्या की आम्हाला काहीतरी. तुम्हाला एकदा किस्सा सांगतो. एकदा माझा एक आतेभाऊ होता, त्याला गाडीनेच उडवलं. पण काय हो, काय अवस्था बिचारायची. डॉक्टरांनी लगेच त्याला ऍडमिट करून घेतलं. पोलिसांनी डायरेक्ट डॉक्टरला जाब विचारला. म्हणलं कसं काय ऍडमिट करून घेतलं? केस रेकॉर्डवर नाही, काय सुद्धा नाही, स्टेटमेंट नाही, कसं काय असं करू शकतो? मग आम्हाला बी काय कळा ना बाबा. पोलीस इतके भयंकर तापले, त्यांनी डायरेक्ट डॉक्टरला निलंबित केलं, लायसन्स सस्पेंड. डॉक्टर डायरेक्ट रस्त्यावर झाले. काय बघा सगळं, पण आपल्याला काय करता येते का? अहो म्हणूनच सांगतोय ना तुम्हाला, सर्व प्रोसिजर केल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. आमचे हात बांधलेत. तुम्ही आम्हाला समजून घ्या प्लीज, आणि आमच्या बायकोलाही समजून सांगा जरा. अहो तुम्ही काय डॉक्टर, कसं काय झालं? काय म्हणताय डॉक्टर? अहो मी त्यांना लय रिक्वेस्ट केली, पण ते काय ऐकणार झालं. ती म्हणतात आईचे जर का उपचार करायचे असतील तर 50,000 रुपये द्यावे लागतील, तर उपचार करेन आणि पोलिसांना पण मॅनेज करेन. माझ्याकडे पैसे असतात लालेचे, मी खरंच दिलं असतं, पण माझ्याकडे पैसे नाहीत. आता काय करू कळणार झाले. डॉक्टर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा.
तुम्ही म्हणलात तेवढे पैसे मी आणून देते, पण ट्रीटमेंट नका थांबू. मी आत्ता जाते आणि लगेच घेऊन येते. पण माझ्या आईला काय व्हायला नाही पाहिजे. तिला जर काय झालं ना, मी खरंच हॉस्पिटल जाऊन टाकी ना. सुरू करा ट्रीटमेंट, आणून देते पैसे. जय उशीर झाला काय? बसूनच काम करून घेतलं का? हो साहेब, ते म्हणत होते रिपोर्ट्स उद्या मिळतील, पण म्हटलं आजच हवेत, अर्जंट आहे म्हणून तिथं थांबून बसूनच काम करून घेतलं. स्लो पॉयझनिंग. स्लो पॉयझनिंग? साहेब मला वाटलंच होतं, साकेतच्या जीवाला गावात धोका आहे. साहेब तुमच्या घरात घुसून त्याच्या औषधात फेरफार कोण करेल? गोपाळ, काय? अरे तुझा भाऊ आहे गोपाळ, त्याच्याबद्दल तुझं काय मत? एक त्याचा वावर वाढलाय आमच्या घराच्या आसपास. नाही साहेब, साहेब पहिली गोष्ट मी त्याला भाऊ मानत नाही, माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. पण तू हे सगळं असलं का करेल? म्हणजे साहेब तुलाही घाबरट आहे, त्याच्याकडून साधी माशी मारली जात नाही. साकेतचा आणि त्याचा काय संबंध? तो साकेतला मारायचा प्रयत्न का करेल? आता हे साकेतच सांगेल.